भारत जोडो न्याय यात्रेचे धुळे जिल्ह्यात 12 मार्चला आगमन होणार असून खानदेशामध्ये भारत जोडो यात्रा ऐतिहासिक आणि भव्य दिव्य अशी होईल असे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. धुळे नंदुरबार जिल्ह्यासह खानदेशात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ऐतिहासिक होणार असून देशभरातून या यात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून देशाची लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी देशाचे नेते खासदार राहुल गांधी जीवाचं रान करत आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांना पाठिंबा देण्याची गरज असून देशातील राज्यातील तमाम नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावे असंही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. 12 मार्च रोजी दोडाईचा आणि 13 मार्च रोजी धुळ्यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. नाही योगायोग आहे यामध्ये ही न्याय यात्रा म्हणून त्यांनी घेतलेला आहे. जे देशापुढचे प्रश्न आहेत, आज जो लोकशाहीचा प्रश्न आहे, घटनेचं राज्यघटनेत पायदळी तुडवली जाते हे प्रश्न आहे, बेरोजगाराचे प्रश्न निर्माण झाले, महागाई प्रचंड झाली आहे, अन्याय प्रचंड पद्धतीने गरीब माणसावर होतो आहे, सर्वसामान्याचं जीवन कठीण झालेलं आहे महागाईनं, हे अनेक प्रश्न या देशापुढं या 10 वर्षामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि त्या बाबतीतला न्याय मागणारी अशा प्रकारची यात्रा राहुलजी हे करतायत. आणि लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे, अगदी त्या तोंडाशी असतानाच नंदुरबारला येत आहेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. यामध्ये आमचे आघाडीचे जे सहकारी आहेत, काँग्रेसचे आमची आघाडी राज्याच्या पातळीला आणि देशाची आघाडीचे इंडियाचे जे आहेत सर्वजण, ते तर मुंबईमध्ये एकत्र पद्धतीनं सभा सुद्धा करणार आहेत. मात्र महाराष्ट्राची सुरुवात ही नंदुरबारपासून होते आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या मी तुमच्या सगळ्यांकडून ऐकून घेतोयच आहे, जे तुम्ही सांगाल ते मी श्रेष्ठींना सांगणार आहे. उमेदवारी आपण जे सुचवता त्याची नोंद घेतलेली आहे. सर सीट वाटप काय महाराष्ट्राच्या सीट वाटप नाही, याच्यामध्ये आमच्या आता काही बैठका या आठवड्यामध्ये होतील. बऱ्याचदा तर झालेलं आहे, 4-5 जागांची चर्चा सुरू आहे, या आठवड्यामध्ये संपून